बोली नर्मदा मैया की जय हो। नर्मदे हा या माताजी आहेत कुठल्या कोकणातल्या आहेत, पण मुंबईमध्ये नाला सोपाऱ्याला राहतात. या त्यांचा थोरल्या मुलाने परिक्रमा केली होती. कधी केली होती ती? 15-16 सालात. अरे बापरे. नाव काय तुमचं? माझं सुप्रिया सुरेश भगत. भगत. सुप्रिया सुरेश भगत आहे. आणि त्यांचा जो धाकटा मुलगा आहे मग सूरज. सूरज. हा तर हा सूरज आहे बघा. हो का, हा सूरज आहे. हा याच आश्रमात आहे, इथे सेवा देतो. हा सूरज आहे, त्यांचा दुसरा मुलगा आहे हा. आणि पहिल्या मुलाने बऱ्याच लोकांना माताजी म्हणतात परिक्रमा घडवली. हो ना, 8-15 दिवसाची वगैरे. 15 दिवसाची, परत 6 महिन्याची. आता मी दगडू घाट आश्रमावरती आहे. इथं अखंड दुनिया आहे. आणि त्यांचा पहिला मुलगा ऑफ झाला. किती वर्ष झाली? 1.5 वर्षापूर्वी त्यांचा मुलगा शांत झाला. त्यांचे गावाकडे असतात आणि आता हा आश्रमातच आहे. आता आल्यात त्या नर्मदा मैयाचं दर्शन घ्यायला. तुमच्या परिवारानेच परिक्रमा केली? 2 वेळा केली. हो ना. त्याचं शिक्षण काय झालं? जास्त शिकले नाही, 8वी-9वी पर्यंत. बरं. शिक्षण कमीच झालंय. बरं, पण ह्याचा नाद लागला, अध्यात्माचा वेळ आहे. आश्रम, साधू संत वगैरे असं सेवा करायचं आहे. तर त्यांचा पहिला मुलगा गेला. आता हा आश्रम पण चांगला आहे इथे. खूप चांगला आहे. इतकी म्हणजे मोठा आश्रम आहे, चांगला आहे. आणि हे स्थान फार महत्त्वाचं आहे. रामेश्वर आहे. मैया किनारे म्हटलं भरपूर महत्त्व आहे त्याला. हो, रामेश्वर हे लवकुश त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि खाली कपिलेश्वर मुनींचं आहे. कपालेश्वर. आणि तिथं सप्तऋषींनी पण तपस्या केलेली आहे. तर अशा ठिकाणी आहे नर्मदे. आपल्या महाराष्ट्रातली माणसं तुम्हाला नर्मदेच्या काठाला बऱ्याच ठिकाणी दिसतील. बऱ्याचशा आश्रमांमध्ये आहेत, सेवेला आहेत. काहींनी आश्रम चालू केलेले आहेत. माझ्या मुलाचा मोठा मित्र रामपुराला सेवेला आहे. बर, इथे मागे का? रामपुरा गरुडेश्वरच्या. हा. आता आलो आम्ही तिकडनं, रामपुरातूनच. धीरज म्हणून नाही, धीरज. हो ना. बरोबर. थंडी वाजते ना? आजच मला जास्त वाजायला. आज थंडी आहे, मला पण खूप थंडी वाजायला लागली. तुम्ही काहीतरी अंगावर घ्या, शाल वगैरे. मी म्हटलं तेव्हा नाही, पायाला माझ्या थंडी झाल्यासारखं आहे. बर. आयुर्वेदिकचा दवा चालू आहे मला. ऐका ना, तुम्हाला मी औषध सांगतो, तेवढं करा. तुमचं ते कायमचं दुखणं बरं आहे. नर्मदे हार. पारिजातक माहिती आहे तुम्हाला? त्याचं इथं कुठं पण झाडं असतात. त्याची 4-5 पानं आणायची, चांगली कडक उकळायची. आणि ते पाणी सकाळी आणि संध्याकाळी 2 दिवस घेतलं ना, एका दिवसात फरक पडतो. किती दिवसात? पण तुम्ही 2-3 दिवस सलग ते गरम पाणी असतं, कोमट पाणी, पानं आणायची, धुवायची, 5-6 पानं उकळायची. नर्मदे हार उकळायची, त्याचा काढा करायचा 1 ग्लासभर. आणि पाठं प्यायचं. आणि संध्याकाळी 6 वाजता पेला ना, संध्याकाळी 6ला पेलं तर तुमचं दुसऱ्या दिवशी पाय अजिबात दुखणार नाहीत. म्हणजे संधिवातासाठी सगळ्यात उत्तम औषध आहे. नर्मदे हार. नर्मदे हार. जय हो नर्मदा मैया की. तर बरीच लोक नर्मदा परिक्रमा करतात. आणि त्यातली बरीचशी लोक नर्मदा परिक्रमा केल्यानंतर किंवा करताना सुद्धा परिक्रमेतून व्यावसायिकरण कसं करता येईल, परिक्रमेतून व्यवसाय किंवा इन्कम स्वरूप असं काय करता येतंय का, त्याच्या शोधात असतात. बऱ्याचशा लोकांनी परिक्रमेचं व्यावसायीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांना परिक्रमा घडवायच्या,
आणि त्याच्या माध्यमातून व्यवसाय करायचा बऱ्याच लोकांनी केलं. तुम्हाला सांगतो, माझ्याकडं 3 उदाहरणं येतं, 4 येतं सॉरी. त्यातलं मी आत्ता एक देत आहे. दगडू महाराज घाटावरती एक भगत म्हणून आहेत, मायालेक 2 जण आहेत. त्यांच्या मुलाने मुंबईला राहत होता तो, आणि 15 वर्षापूर्वी परिक्रमा केली. तुम्हाला एवढंच सांगतो की खूप लोकांना परिक्रमा घडवली गाडीने, कसं पण, आणि त्यातून भरपूर पैसे, म्हणजे अक्षरशः लाखो करोडो कमवले. बऱ्याच, म्हणजे जवळजवळ आता 1.5 वर्षापूर्वी, म्हणजे 12-13 वर्ष नर्मदा परिक्रमा घडवायचा व्यवसाय केला. वर्षातून साधारणतः दर महिन्याला एक गाडी घेऊन यायची, आणि भरपूर पैसे कमवले. आणि 1.5 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. आता त्या मृत्यूपश्चात जेवढे पैसे कमवले त्याच्यातला 1 रुपया सुद्धा शिल्लक राहिला नाही. आज मी तिला, त्यांची आई आणि एक भाऊ आहे, तो थोडासा वेडा झालेला आहे, थोडासा लाईट, तर ते आता नर्मदा मैयाला शरण आले शेवटी, आणि दगडू महाराज घाटावर ते सेवाच्या स्वरूपात राहण्याची त्यांची व्यवस्था झालेली आहे. सांगायचा मुद्दा काय आहे की बरीचशी लोक नर्मदा परिक्रमेचं व्यावसायिकरण करण्याचा प्रयत्न करतात, व्यवसाय करतात त्याच्यावरती. आणि एक तर मुळात परिक्रमावासींची संख्या वाढलेली आहे. परिक्रमेमध्ये नर्मदा मैयाचं जे जल आहे ते अतिशुद्ध आहे. आता लक्षात ठेवा, याचं कारण का माहिती आहे का, की अजून आत्ता सुरुवात झाली, 2-3 वर्ष झाली त्याला, की फार म्हणजे फार पब्लिक वाढलेलं आहे, आणि घाण व्हायला सुरुवात झाली, नर्मदेत कचरा जायला सुरुवात झाली, गंदगी ज्याला आपण म्हणतो ती पसरायला लागलेली आहे तिकडं. आणि लोकसुद्धा आता परिक्रमावासियांचा थोडासा तिरस्कार करायला लागलेली आहे, की कारण त्यांची संख्या पण वाढलेली आहे. नर्मदा परिक्रमा ही मुळात कळलीच नाही. याचा अर्थ, ज्यांना व्यावसायिकरण करायचे परिक्रमेचं त्यांना परिक्रमा कळालेली नाही. 4-4, 5-5 परिक्रमा करून किंवा 10 परिक्रमा करून त्याचं तुम्ही जर त्या परिक्रमेचं व्यवसायात रूपांतर करणार असाल तर तुम्हाला परिक्रमा कळलेली नाही. परिक्रमा ही तुम्हाला सांगतो ना की केवळ संन्यासाचा मार्ग आहे, केवळ वैराग्याचा मार्ग आहे. आणि वैराग्याचा मार्ग म्हटल्यानंतर त्याग नाही, लक्षात ठेवा. वैराग्य म्हणजे त्याग नाही. वैराग्य म्हणजे सगळ्या गोष्टी, माया मोह पास सगळे आहेत, काम क्रोध लोभ माया मद मोह मत्सर, हे सगळं आपोआप गळून पडणं म्हणजे वैराग्य. आपोआप गळून पडणं, शिल्लकच नाही राहणं. आणि जर 5-5 परिक्रमा 8-8 परिक्रमा करून तुम्ही जर त्याचं स्वरूप, जर नर्मदा परिक्रमेचं स्वरूप जर तुम्ही व्यावसायिकरण करण्यात असाल तर ते चांगलं नाही. गाडीने परिक्रमा करून तुम्हाला काही मिळणार नाही. इथं पायी करून काही मिळत नाही, गाडीने करून काय मिळणार आहे. आणि मिळायचंही काय ते सांगितलं आहे, वैराग्य, दुसरं काहीच नाही. दुसरं काही मिळत नाही, मिळणार नाही, काहीच नाही. वैराग्य मिळू शकतं कारण तो संन्यासाचा मार्ग असल्यामुळे. लक्षात ठेवा, एकांताचा मार्ग आहे, एकट्याचा मार्ग आहे. माझं बोलणं बऱ्याच लोकांना आवडत नाही कारण ते स्पष्ट आणि स्वच्छ असतं, शुद्ध असतं काय. आणि तुम्हाला सांगतो, मला जर परिक्रमेत आश्रम करायचे असते तर मी आत्तापर्यंत 10-15 आश्रम केले असते. खरं सांगतो तुम्हाला, खोटं वाटत नाही, खोटं समजूनच घेऊ नका. मला जर नर्मदा परिक्रमेत आश्रम चालूच करायचे असते तर मी खूप केले असते, पण नाही करायचे. मला करायचे तर आपल्या तिकडंच करायचे, आळंदीत. मी करायचं असेल तर मी आळंदीत करेन, पंढरपूरला करेन, कुठं करायचं, जिथं गरज आहे तिथं करायला पाहिजे. माझी पहिल्यापासून हीच इच्छा आहे की आपल्या तिकडे आश्रम होऊ द्या, आपल्या तिकडच्या लोकांना दान धर्माची सोय लागू द्या. आपल्या तिकडे येऊ द्या ना बाहेरचे लोक, बाहेरच्या राज्यातील लोक आपल्या तिकडे येऊ द्या दर्शनाला, त्यांचीसुद्धा सुखसोयी चांगल्या पद्धतीने करा, ही माझी इच्छा आहे. आपलं नाव मोठं व्हायला पाहिजे, असं आहे. आता बघितलं ना तुम्ही, त्यांनी सुद्धा परिक्रमा केल्या 4-5, आणि
केलं रूपांतर त्याचं व्यवसायामध्ये. पण नर्मदा मैयाचं असं आहे, सेवा करोगे तो मेवा मिलेगा. मैया जर तुम्ही सेवा केली तर देती हे छप्पड फाड के. आणि जर को तुम्ही त्याचं काहीतरी वेगळं करायचं केला प्रयत्न, तर वो चमडे भी उधार लेती है, कुछ काही शिल्लक ठेवीत नाही. जय हो नर्मदा मैया की जय. श्रीराम. बोली नर्मदा मैया की जय हो. हर गहरी नर्मदान गहरो पाणी